हा पदार्थ अगदी वर्षभर टिकतो आणि त्याचबरोबर हा उपासालाही चालतो। त्यामुळे आपण वर्षातून एकदा हा पदार्थ नक्की बनवून ठेवला पाहिजे। तर या पदार्थासाठी बटाटे उकडून घ्यायचे आहेत। बटाटे व्यवस्थित उकडल्यानंतर आदल्या दिवशीच रात्री बटाटे उकडून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी हा पदार्थ बनवणार आहोत। दुसऱ्या दिवशी सकाळी बटाटे सोलून घ्यायचे आहेत। या पदार्थासाठी बटाटे वेगळ्या प्रकारचे मिळतात, एकदम मोठ्या आकाराचे हे बटाटे असतात। त्यानंतर आपण हा जो बटाट्याचा खीस आहे तो अशा पद्धतीने एका सुती कापडावर खिसून घेणार आहोत। अशा पद्धतीने एकदम मस्त असा बटाट्याचा खीस करून घ्यायचा आहे आणि कडकडीत उन्हात करायचा आहे। त्याचबरोबर सकाळचा लवकर करायचा आहे, म्हणजे दिवसभर अगदी व्यवस्थित हा सुकला जातो। त्याचमुळे बटाटे आपण आदल्या दिवशी उकडून घेतलेले आहेत। त्याचबरोबर बटाटे आदल्या दिवशी उकडून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित असे हे बटाटे थंड होतात आणि नंतर हा खीस बनवायला आपल्याला खूप सोयीचं आणि सोपं पडतं। अशा प्रकारे आपला पूर्ण खीस बनून झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता या पदार्थाला मेहनत भरपूर आहे आणि चवही अगदी अप्रतिम आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याचा खीस नक्की बनवा आणि वर्षभर नक्की साठवून ठेवा आणि उपासाला अगदी तुम्हाला काहीही तोंडाला चव नसेल किंवा उपासाला कोणताही पदार्थ आवडत नसेल तर हा बटाट्याचा खीस करून खा। अशा प्रकारे हा सुकून मी एका हवाबंद डब्यात ठेवलेला आहे। त्यानंतर मी आता तुम्हाला तळून दाखवते। एकदम दुप्पट फुलणारा असा हा बटाट्याचा खीस तयार झालेला आहे आणि हा खीस तुम्ही नक्की बनवून बघा, कसा झाला हा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि आजचा आपला हा बटाट्याचा खिसाचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अशा पद्धतीने खीस बनवा। त्याचबरोबर तुम्ही आणखीन वेगळ्या कोणत्या पद्धतीने बनवता हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर तुम्ही पाहिलंच असेल की बिलकुल तेल न पिणारा आणि एकदम मस्त असा हा पदार्थ तयार झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्हीही वर्षभरासाठी हा पदार्थ बनवून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।